Brought to you by Puneet Balan Group. गेल्या 2 दिवसांपासून ऑफिस ऑफ प्रॉफिट या मुद्द्यावर चर्चा होतीये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. याबाबतचे कागदपत्र देखील त्यांनी अजित पवारांना दाखवली आहेत. त्यामुळे आता मुंडेंचा राजीनामा ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे होणार का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र हे ऑफिस ऑफ प्रॉफिट नेमकं काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे या ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय असतं आणि त्यामुळे मुंडेंचा राजीनामा होऊ शकतो का हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा सरळ मराठी अर्थ काढायचा म्हटलं तर लाभाचं कार्यालय असा होतो. आता हे लाभाचं कार्यालय म्हणजे काय आणि मुंडे यांच्याशी याचा काय संबंध आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा लाभाचं कार्यालय याचा सोपा अर्थ असा की एखादी व्यक्ती जर खासदार किंवा आमदार आहे, अशी व्यक्ती जर सरकारी यंत्रणेकडनं स्वतःला किंवा त्याच्या परिवाराला आर्थिक लाभ घेत असेल तर त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं. याचाच अर्थ एखादा आमदार किंवा खासदार सरकारी कंपनीकडनं कुठलाही आर्थिक लाभ मिळवू शकत नाही. कायद्यामुळे याचा अर्थ काय आहे तो सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. संविधानाच्या कलम 102(1) आणि कलम 191(1) यानुसार खासदार किंवा आमदार यांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून लाभाचं कार्यालय मिळण्यापासून प्रतिबंध करण्यात आलाय. आता हा कायदा का करण्यात आला हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. संविधानाच्या बेसिक प्रिन्सिपलवर हा कायदा करण्यात आलेला आहे. हे प्रिन्सिपल म्हणजे काय हे सुद्धा समजावून घेऊयात. सत्ता आणि अंमलबजावणी यामध्ये अंतर असलं पाहिजे असं या कायद्याने म्हटलेलं आहे. आता या कायद्यानुसार एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने असं लाभाचं पद घेतलं असेल तर त्याची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द देखील केली जाऊ शकते. इलेक्शन कमिशन याबाबतचा निर्णय घेऊ शकतं. या ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि धनंजय मुंडे यांचा आता संबंध काय आहे आणि अंजली दमानिया यांनी कुठले आरोप केले आहेत ते देखील समजावून घेऊयात. बीडमध्ये व्यंकटेश्वरा नावाची कंपनी आहे. या कंपनीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे भागीदार आहेत. या कंपनीच्या माध्यमातून परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणारी राख उचलली जाते. औष्णिक केंद्राकडून ही राख या कंपनीला विकली जाते. औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे महाजनको या कंपनीकडनं चालवलं जातं. ही कंपनी सरकारी नियंत्रणाखाली काम करते. त्यामुळे राखेच्या व्यवहारातनं व्यंकटेश्वरा या कंपनीला फायदा होत असून या कंपनीत मुंडे यांच्या पत्नी आणि कराड हे भागीदार आहेत. त्याचबरोबर या व्यंकटेश्वरा कंपनीतनं झालेल्या नफ्यातनं जगमित्र कंपनीत 4.25 कोटी ट्रान्स्फर केले. जगमित्र शुगर कंपनीत धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे सगळे आहेत. आणि याबाबतचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. आणि त्यामुळे सरकारी कंपनीकडनं मुंडेंनी लाभ मिळवल्याने ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अनुषंगाने मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे. आता दमानिया यांनी याबाबतची सगळी कागदपत्र ही अजित पवार यांना सादर केली आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे, एक प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुंडे म्हणतायत, राखेच्या संदर्भात 2006 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. थर्मल स्टेशनची राख म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनने तयार केलेला कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशनने स्वतः पैसे खर्च करून उचलला गेला पाहिजे. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हे थेट सरकारशी संबंधित नाही आहे. महानिर्मिती वेगळं मंडळ आहे. त्यामुळे मूलतः याचा ऑफिस ऑफ प्रॉफिटशी संबंध येत नाही असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी या सगळ्या आरोपांवर दिलेलं आहे. अजित पवारांना दमानिया यांनी सगळी कागदपत्रं आता दिलेली आहेत. त्यामुळे या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा ठपका ठेवत मुंडेंचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.